नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आज मी बनवते अंजीरचे हेल्दी लाडू खास शर्विलसाठी। आणि खरं सांगू, हे लाडू मुलांसाठी जितके हेल्दी आहेत ना, तितकेच मोठ्यांसाठी पण आहेत। तर इकडे आहेत आपले भिजवलेले अंजीर, तूप, काळा गूळ, खसखस, वॉटरमेलन सीड्स, वेलची पूड आणि खोबऱ्याचा कीस। अंजीर मी 2 तास पाण्यात भिजत ठेवले होते, म्हणून खूप सॉफ्ट झालेत आणि भिजवल्यामुळे ग्राइंड करायला पण इझी जातं। ग्राइंड केल्यामुळे डायजेशन साठीही चांगलंच असतं। शर्विलला जर सरळ अंजीर दिलं ना तर तो खाणारच नाही, पण लाडू केले की अगदी आवडीने खातो। तुमच्याकडे पण असंच होतं का? साधं काही दिलं तर नको म्हणतात आणि त्याचा शेप चेंज झाला की लगेच खातात। आता गॅसवर पॅन ठेवलाय, त्यात सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेऊया। तो भाजून झालाय, आता तो काढून घेते। आता टाकते वॉटरमेलन सीड्स। हे एनर्जीसाठी पण खूप चांगले असतात। अगोदर मला हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड वाटायचं, पण हळूहळू आता या छोट्या छोट्या गोष्टी ऍड करायला मी सुरुवात केली आणि आई झाल्यावर आपोआप न्यूट्रिशन बद्दल विचार सुरू होतो, नाही का? आता थोडंसं तूप घालते, अगदी जास्त नाही। तुपाचा सुगंध आला की खरंच मूड फ्रेश होतो। आता यात गूळ ऍड करून घेते। गूळ छान परतवून घेऊया। गूळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण शर्विलला थोडं गोड आवडतं, म्हणून मी थोडासा गूळ घालते। आता यात अंजीरची पेस्ट घालून घेते। ती छान घट्टसर होईपर्यंत परतवून घेते। लो फ्लेमवर ही पेस्ट घट्ट होईपर्यंत मी असंच परतवून घेते। तर ही हळूहळू घट्ट होते। त्याला थोडंसं दाटसरपणा आलाय। आता यात मी खोबऱ्याचा कीस ऍड करते। तोही छान मिक्स करून घेते। सीड्स घातले आता मी। दोन्ही छान मिक्स करून घेतले, परतवून घेतले। आता यात मी वेलचीची पूड घातली। यामध्ये मी जायफळ आणि सौंफ पण टाकलेली आहे। ते छान घट्टसर झालंय। ह्यात चुकून माझ्याकडून थोडासा गूळ एक्स्ट्राचा पडला, म्हणून मी थोडासा खोबऱ्याचा कीस ऍड करते यामध्ये। तो छान मिक्स करून घेतला आणि हे थंड व्हायला ठेवून दिलं थोडा वेळ। मिश्रण थंड झाल्यानंतर मी लगेच लाडू वळायला घेतले। छोटे छोटेच लाडू करते, कारण की ते खायला सोपे जातात। तर अशा हेल्दी आणि टेस्टी गोष्टी केल्या की आपल्यालाही खूप समाधान मिळतं। तर आजची अंजीरची रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा। तुम्ही मुलांसाठी कोणते हेल्दी स्नॅक्स बनवता तेही माझ्यासोबत शेअर करा। मला खरंच तुमच्या आयडियाज वाचायला आवडतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या सपोर्टमुळेच मला असं बोलायला किंवा शेअर करायला मोटिवेशन मिळेल। पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।